लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या ताईंनो, गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। 6वा टप्पा सुरुवात झालेली आहे। मागच्या सोमवारपासून अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंना अकाउंटला पैसे पण आलेले आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईंना आतापर्यंत पैसे आले एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि बऱ्याच ताईंना या ठिकाणी उत्सुकता लागली असतो 6व्या टप्प्याची। ज्या ताईंना आतापर्यंत 7,500 रुपये भेटलेत, पहिले 5चे 5 टप्पे भेटलेत, त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव आणि किती रुपये भेटले ते सांगायचंय। कारण की लक्षात घ्या, बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की जे आतापर्यंत पैसे येत आहेत तो 6वा टप्पा आहे, 6वा हप्ता आहे। लक्षात घ्या, 6वा हप्ता अजून आलेला नाहीये। ज्या ताईंना आतापर्यंत म्हणजे मागे 1 2 3 4 5 असे 5 टप्प्याचे 7,500 रुपये आले नव्हते, आचारसंहितामुळे आले नसतील किंवा निवडणुकामुळे आले नसतील किंवा या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या कारणामुळे डीबीटी मुळे आले नसतील किंवा डॉक्युमेंट्स मुळे आले नसतील, तर त्या ताईंना सोमवारपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। नीट गोष्ट समजून घ्या, बातम्या काय आहेत, काय नेमकं उदाहरण देत आहे ते नीट समजून घेत जा। लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, 6व्या टप्प्याची सुरुवात झाली, याचा अर्थ असा झालेला आहे की 6वा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि ज्या ताईंना आतापर्यंत पैसे आले नव्हते त्या ताईंना पहिलं 7,500 पर्यंत आणायचं आहे। आणि 7,500 सगळ्या ताईला 5 टप्पे भेटल्यानंतर या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला बातमी सगळी दाखवणार आहे, टेन्शन घेऊ नका। सगळ्या ताईंना पैसे भेटणार आहेत 2 ते 3 दिवसामध्ये। सगळ्या ताईंना पुढचा 6वा टप्पा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या ताईंना वाट बघत होत्या त्या ताईंना आता या 2 ते 3 दिवसामध्ये भेटणार आहे। ज्या बातम्या खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। आता त्याचा पुरावा बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर याचा पुरावा काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता या ठिकाणी दाखवत आहे। बघा, लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आलेली आहे। लाडक्या बहिणीला गुड न्यूज, या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता। लाडक्या बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती। बघा, लाडक्या बहिणीच्या निकषामध्ये म्हणजे फेरतपासणीमध्ये बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण त्याच्यावर देखील आता न्यूज आलेली आहे, ती फेरतपासणी तुमची होणार नाहीये। लक्षात घ्या, या बदलामुळे तब्बल 40 लाखापेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होते। मुख्यमंत्री साहेबांनी पण पहिल्या दिवशी सांगितलं होतं की स्क्रुटिनी होईल, पण स्क्रुटिनी होईल त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टीमध्ये व्हिडिओ व्हायरल झाले होते, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी झाल्या होत्या, पण ते त्याच्यानंतर एक त्यांनी मोठी डिसिजन घेतलेली आहे की परत आता फेर तपासणी होणार नाहीये। जी पहिली स्क्रुटिनी होती ती स्क्रुटिनी राहणार आहे, नवीन काही आता तपास घेतले जाणार नाहीत। आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत ही न्यूज या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या ताईंनो, कुणाला किती टप्पे आलेले आहेत, भरपूर साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत। कोणत्या ताईला किती पैसे आलेत ते सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय। लक्षात घ्या, आतापर्यंत जर तुम्हाला एक पण हप्ता आला नसेल तर तुमचं डीबीटी जर कंप्लीट असेल तर तुम्हाला पैसे यायला पाहिजेत। आले असणारे एकदा अकाउंटला चेक करा। आणि ज्या ताईंना 7,500 रुपये आले आहेत अकाउंटला, त्यांच्यासाठी आता पुढे गुड न्यूज दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी ज्या गोष्टी खऱ्या आहेत, ज्या गोष्टी सत्य आहेत, त्याच गोष्टी मी या ठिकाणी दाखवत आहे। आनंदाची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडकीला 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। एक मोठी न्यूज साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। बातमी देखील आपण या ठिकाणी वाचूया। महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर कधी मिळणार याची चिंता महिलांना होती। बऱ्याच महिलांना अशी चिंता होते की बाबा हा डिसेंबरचा महिनाचा हप्ता भेटणार का नाही। आता सरकार बरेच दिवस झालं स्थापन झालंय, तरी पण पैसे का अकाउंटला येत नाहीत। बरेच तुमच्या पण मनात ही शंका आहे का नाही, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की बाबा इतक्या दिवस निवडणुका झाल्या, मतदान झालं, या ठिकाणी इलेक्शन कंप्लीट झालं, तरी पण आम्हाला पैसे का अजून अकाउंट आले नाही, डिसेंबरचा हप्ता का आला नाही। एकदा तुम्हाला पण असं वाटतंय का, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। तर मात्र आता चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केलेले आहे। म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की कधी तुम्हाला या लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत। भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अजितदादांशी चर्चा केली आहे, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले आहेत। ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वासन करू इच्छितो की मी त्यांना पैसे पोहोचतील। बघा, लक्षात घ्या, मोठी बातमी
सॉरी, थोडी तब्येत ठीक नाहीये कालपासून, त्याच्यामुळे कालचं पण लेक्चर मी घेतलेलं नाहीये. थोडा सर्दीचा वगैरे त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, तुमच्यासाठी मी दररोज एक गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार आहेत, म्हणजे आहे 100% भेटणार आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये ह्या तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. सव्वा टप्पा लक्षात घ्या, सव्वा जो टप्पा आहे, सव्वा टप्पा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. सव्वा टप्पा तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहे का 2100 रुपये भेटणार आहे, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. पण लक्षात घ्या, 1,500 रुपये तर तुम्हाला पहिले जे ठरलेलं आहे त्याच्यानुसार भेटतीलच. 2100 रुपयाचा अधिवेशनात काही झालं, नवीन काही तरतूद आली तर तुम्हाला मी ती सांगणारच आहे. तर लक्षात घ्या, ज्या ताईला आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नव्हता, ज्या ताईला 3रा 4था 5वा टप्पा भेटला नव्हता, त्या ताईला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली. कधी कोणत्या ताईला पैसे यायला सुरुवात झाली? बऱ्याच ताईंचं एक कन्फ्युजन होत आहे, बऱ्याच ताईंची एक या ठिकाणी काय होत आहे, त्यांना कळत नाहीये की पैसे कुणाला येलेत आणि कुणाला येत नाहीये. तर लक्षात घ्या, ज्या ताईला पहिले पैसे आले नव्हते, परत सांगतोय, सोप्या भाषेत सांगतोय, ज्या ताईला फॉर्म भरल्यानंतर देखील पैसे आले नव्हते, ज्या डीबीटी कारणामुळे असेल किंवा निवडणुकामुळे असेल, आचारसंहितामुळे असेल, त्यांना ते पहिले हप्ते आले नव्हते, त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे सोमवारपासून. म्हणजे तेव्हा तुम्हाला बाकीच्या ज्या ताई होत्या, ज्यांना 7,500 रुपये आतापर्यंत भेटले नव्हते, त्या ताईला पहिल्यांदा पैसे भेटत आहेत. आणि सगळ्या ताईला या पहिले 5 टप्पे म्हणजे 7,500 भेटल्यानंतर या 2 ते 3 दिवसामध्ये 6वा टप्पा भेटणार आहे, 6वा हप्ता भेटणार आहे. आता सगळ्यात समजलं का? एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलंय. 6वा हप्ता तुम्हाला 2 ते 3 दिवसात भेटणार आहे. बऱ्याच ताईंना वाटत होतं की सर बाकीच्या ताईंना तुम्ही म्हणतात पैसे भेटायला सुरू झाली पण आम्हाला का भेटत नाही, तर तुम्हाला 7,500 रुपये भेटले असतील तर 6वा टप्पा 2 ते 3 दिवसांनी भेटणार आहे. आणि ज्या ताईंना पहिले 5 टप्पे भेटले नसतील तर त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे फेक न्यूज नाहीये, खरी बातमी आहे ती म्हणजे ज्या ताईंना पैसे पहिले भेटले नव्हते त्यांना पैसे भेटत आहेत, आणि ज्या ताईंना 6वा टप्पा अजून बाकी आहे त्या 6व्या टप्प्याचे पैसे या 2 ते 3 दिवसात भेटणार आहेत. डिसेंबरचा हप्ता या 2 ते 3 दिवसात भेटणार आहे. ही बातमी तुमच्या समोर सांगत आहे. लाडक्या ताईंना थोडी तब्येत ठीक नाहीये, बोलता येत नाहीये, श्वास थोडा अडकत आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्यासाठी दररोज एक व्हिडिओ बनवत आहे. काल थोडी तब्येत जास्त डाऊन होती त्याच्यामुळे बोलता येत नव्हतं. त्या लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो तुम्हाला कोणाकोणाला आतापर्यंत पैसे आले नसतील, पहिले 5 टप्पे कुणाला आले नाहीत, एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, 5 टप्पे आलेत का नाही सांगायचंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर पहिले पैसे आले नसतील तर एकदा तुमचं स्टेटस चेक करायचंय, फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय. आणि जर ज्या ताईंना पहिले 5 टप्पे आलेत, काळजी करू नका, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. 100% बातमी खरी आहे, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. ज्या गोष्टी खऱ्या असतात, न्यूजपेपरमध्ये येतात, चॅनलवर येतात, त्याच गोष्टी मी आपल्या या युट्यूब चॅनलवर सांगत असतो. त्याच्यामुळे फेक न्यूज आपण कधीच सांगत नाहीत, खोट्या बातम्या किंवा दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आपण पहिल्यापासून कधी सांगत नाहीत. प्रत्येक ताईला मदत कशी होईल याच्याकडे मी लक्ष देत असतो. त्याच्यामुळे सर्व ताईंना एक विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ज्या ताईंना वाटत होतं की बाबा पैसे येत आहेत, कुणाला येत आहेत? ज्या ताईंना पैसे आतापर्यंत हप्ता 1 पण भेटला नव्हता त्यांना पैसे येत आहेत, त्यांना डीबीटी होत आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 6वा हप्ता अजून भेटलेला नाहीये. 6व्या हप्त्याच्या अगोदर ज्या ताईंना पैसे आले नव्हते त्यांच्या अगोदर पैसे येत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये सरसकट सगळ्यांना 2,40,00,00,000 ताईंना या ठिकाणी 6वा टप्पा म्हणजे 6वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, काय गोष्ट आहे ती समजून घ्या. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सगळ्याला एकच विनंती, तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे. थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी आज इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. संध्याकाळी तुमचे जे प्रश्न असतील त्याच्यावर मी उत्तर देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.